तर नमस्कार मित्रांनो, काल जे केस झाली होती संचिता उगले यांची डेट का पहिलेच फिक्स झाली होती की त्यांचा जीव घेण्यात आला, याच्याबद्दल संचिताचा भाऊ काय बोलला हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये पहा। संचिता मच्छिंद्र उगले इसका चचेरा सगा भाई हूँ मैं, और मेरी छोटी बहन है, मेरे से 1 साल छोटी है। अभी उसने कल 14 जून 2026 को शाम को 7 बजे के आसपास उसने सुसाइड किया। अभी पीएम करने गए थे तो मेरा एक भाई है, उसने मुझे वो एक इंस्टा आईडी सेंड की। उसने मेरी बहन संचिता का प्रोफाइल लगाया, कल रील पोस्ट हुई थी। कॉन्टेक्स्ट ये था सुशांत सिंह राजपूत के, उसमें क्लिप्स है और उसमें लिखा गया है इट्स अगेन 14 जून। सुशांत सिंह राजपूत ने 14 जून 2020 को सुसाइड किया था, राइट। इसने भी कल सुसाइड किया। आचल खुराना जे रोडीज 8 ची विनर होती, तिने सुद्धा आपलं मत व्यक्त केलं। का बरं ऍक्टर ऍक्ट्रेसला सुसाइड करायला भाग पाडत आहेत? एक्झॅक्टली काय बोलली आचल खुराना, व्हिडिओ मध्ये पहा। इस साल की संचिता उगाले। चैनल को टीआरपी चाहिए, प्रोड्यूसर को बजट बचाना है और ऑडियंस को एंटरटेनमेंट चाहिए, लेकिन इसके पीछे कभी ये सोचा है कि एक एक्टर पे क्या गुजरती है? एक छोटी सी बात, रिप्लेसमेंट। किसी के साथ सोगे नहीं तो रिप्लेसमेंट, अगर किसी से बहस कर लोगे, अपनी सेल्फ रेस्पेक्ट बचाओगे तो रिप्लेसमेंट, या तुम्हारे डेज काट देंगे। नेक्स्ट न्यूज आहे आपल्यापाशी मथुरामधून। मित्रांनो, देवाच्या दारात गेल्यावर 21 वर्षाच्या तरुणासोबत असं काही घडेल त्याचा विचारही कोणी केला नसेल। मथुराच्या प्रसिद्ध इस्कॉन मंदिरात एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी बातमी समोर आलेली आहे। इस्कॉन मंदिराच्या बाहेर 21 वर्षाचा अभिज्ञान गुप्ताला करंट लागून त्याचा जीव गेला। माहितीनुसार वॉटर स्प्रे कूलर मध्ये करंट आला होता। पोराला वाचवायच्या भानगडीत त्याच्या वडिलाला सुद्धा करंट लागला। तिथे उपस्थित असलेले काही आजूबाजूचे लोक त्या दोघांनाही त्याच्यापासून सोडवलं आणि पटकन त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं। पण ऍडमिट केल्याच्या नंतर डॉक्टरांनी अभिज्ञानला डेथ घोषित केलं होतं। त्याच्यानंतर त्याच्या वडिलाची काय प्रतिक्रिया होती तुम्ही या व्हिडिओ मध्ये पहा। भैया उठ जाओ, देखो पापा बुला रहे, उठ जाओ भैया, भैया उठ जाओ, पापा बुला रहे, भैया उठ जाओ, पापा बुला रहे। ऐसे नहीं होता है भैया, अंकल ऐसे कुछ नहीं होगा, होगा नहीं होगा। क्यों कर रहे हो आप? नेक्स्ट न्यूज आहे आपल्यापाशी जयपूर मधून। जयपूरच्या प्रोटेस्ट मध्ये अभिजित डिपके यांना मारहाण झाली होती। तर मारहाण ज्या व्यक्तीने केली होती त्याला अटक करण्यात आलेली होती। अटक केल्याच्या नंतर त्याची सुटका सुद्धा झालेली आहे। सुटका झाल्याच्या नंतर त्याचं कसं आगमन केलं हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये पहा। जिंदाबाद जिंदाबाद भारत माता की जय, भारत माता की जय, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जिंदाबाद। त्याचे काही स्टेटमेंट सुद्धा बाहेर आले आहेत, जसं की आरएसएस मध्ये जुळलेला व्यक्ती होता, त्याच्यावर त्याचं काय स्टेटमेंट होतं तुम्ही या व्हिडिओ मध्ये पहा। आपने जब थप्पड़ मारा था उसके बाद एक फोटो आपको सोशल मीडिया पे वायरल हो रहा है, उसे आरएसएस और बीजेपी से जोड़ा जा रहा है, तो आप क्या बीजेपी से हो? बीजेपी से तो मेरा दूर दूर तक कोई वास्ता नहीं है। ना मैं कभी एक्टिव मेंबर बीजेपी का रहा, ना हूँ और ना होने का विचार है। पॉलिटिक्स से रिलेटेड कर मेरा कोई मामला नहीं है। संघ का मैं प्राथमिक वर्ग शिक्षित हूँ, जो मैंने 4-5 साल पहले किया था। उसके बाद में मेरे व्यक्तिगत जीवन में इतना ज़्यादा व्यस्त हूँ कि मुझे समय नहीं मिलता इन सब चीज़ों के लिए, संगठन या कोई भी पार्टी के उसमें जाऊँ। मुझे किसी से कोई मतलब नहीं है। ये तो न्यूज आहे आपल्यापाशी खानदेश मधून। तुम्ही कधी जिवंत माणसाची अंत्ययात्रा पाहिली का? ऐकायला विचित्र वाटते ना, पण काल 16 जून खानदेश भागात शेतकरी रस्त्यावर उतरून स्वतःचीच जीवन अंतिम यात्रा काढत होते। पण असं काय घडलं की या अन्नदात्यांवर ही वेळ आली? चला बघूया। तर भाई मॅटर असा आहे, जून महिना सुरू झालाय आणि संपूर्ण खानदेशात खरीपांच्या पेरणीची लगबग सुरू झाली आहे। पण इथल्या शेतकऱ्यांचा आरोप आहे की मागील वर्षाच्या दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे ते आधीचे कर्ज बुडाले आणि आता ऐन पेरणीच्या तोंडावर बँका त्यांना खाती रिन्यू करून देत नाहीये आणि नवीन पीक कर्ज मिळवण्यास प्रचंड अडचणी येत आहेत। हातात रुपया नाही तर पेरणी करायची कशी? आणि याच गोष्टीचा निषेध म्हणून धुळे जळगाव एरियामध्ये शेतकरी एकत्र आले आणि आंदोलन सुरू केलं। शेतकऱ्यांची सरळ आणि एकच मागणी आहे, सरकारचे जाचक निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी। बँकांकडून वेळेत कर्ज मिळत नाही तर आमच्याकडे जीव देण्याशिवाय पर्याय नाही, हे दाखवण्यासाठी त्यांनी हे अनोखं आंदोलन सुरू केलं। याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सुचवा। तर नेक्स्ट न्यूज आहे आपल्यापाशी अमरावतीचे रॅपर विपिन तातड बद्दल। त्यांनी काल इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून सांगितलं की का बरं ते त्यांच्या युट्यूब चॅनलवर ऍक्टिव्ह नाही आहे। जवळपास 4 महिन्यांपासून कोणतेही त्यांनी पोस्ट केलेले नाही आहे। ते सांगत होते की मी माझ्या गाण्यावर काम करत होतो, खूप गाणे लिहिले आहे, काही कंडिशनमुळे गाणे बाहेर निघत नाही आहे, खूप हिम्मत करून मी आता एक न्यू सॉन्ग रिलीज करत आहोत। नेमकं कोणतं सॉन्ग ते रिलीज करणार आहे हे तुम्ही या व्हिडिओ मध्ये पहा। काही दिवसातच म्हणजे या महिन्याच्या एंडिंग मध्येच त्याचं नाव आहे चर्चेत।
तर माझ्या नवीन रॅपचं नाव काय आहे, चर्चेत. तर काही दिवसातच, या 2-3 दिवसामध्ये मी पोस्टर रिलीज करणार आहे, त्याच्यानंतर टीजर, आणि या महिन्याच्या एंडिंग मध्येच मी माझं पूर्ण रॅप रिलीज. भारतीय लोकांच्या सिव्हिक सेन्स बद्दल ह्या व्हिडिओमध्ये एक तरुण रेल्वे ट्रॅकवर उभा असलेल्या ट्रेनच्या इंजिनाजवळ जाऊन अत्यंत निर्धास्तपणे डिझेलची चोरी करताना स्पष्ट दिसत आहे. तो एक गोणीमध्ये पाईप लावून आणतो आणि अत्यंत सहजतेने तेल काढून तिथून पडून जातो. शेजारून जाणाऱ्या दुसऱ्या ट्रेन मधील प्रवाशाने हा संपूर्ण प्रकार आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे. काही रुपयांच्या फायद्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करण्याची ही प्रवृत्ती लोकांच्या ढासळत्या मानसिकतेचे उदाहरण आहे. भारतातले लोक कधी काय करत काही सांगताच येत नाही रे बाई. नेक्स्ट न्यूज आहे आपल्यापाशी फिरोजाबाद यूपी मधून. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर 4 चाकी गाड्या घेऊन चालले होतं, त्याच्यामध्ये माल गाडीला आग लागली. कित्येकच गाड्या जळून पूर्णपणे खाक झालेल्या आहेत. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर हे एक माहिती का माल वाहून नेणारी गाडी आहे, जे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये माल वाहून नेण्याचं काम करत असते. त्या गाडीला सध्या आग लागलेली आहे फिरोजाबाद यूपी मध्ये. तर सध्या तरी आता तिथे आग बुजवण्याचा प्रयत्न चालू आहे. आता आग कशी लागली, काय लागली, याच्याबद्दल अजूनपर्यंत कोणतंही क्लॅरिफिकेशन आलेलं नाही. नेक्स्ट न्यूज आहे आपल्या विषयी समीर रैना बद्दल. का इंडिया गोट्स लेटेंड परत येणार आहेत? अजूनपर्यंत याच्याबद्दल काही क्लिअरिफिकेशन झालेलं नाहीये. कारण का रिसेंटली समीर रैना यांनी इंस्टाग्रामवर स्टोरी टाकली होती आणि त्याच्यामध्ये मेन्शन केलं होतं नेटफ्लिक्स किंवा अमेझॉन प्राईम म्हणून. त्याच्यामुळे फॅन्स बद्दल खूप जास्त ओव्हर थिंकिंग करत आहे की नेमकं काय असेल म्हणून. त्यांनी फक्त क्वेश्चन मार्क केलेल्या या स्टोरीमध्ये अजूनपर्यंत काही सांगता येत नाहीये. भाई आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.